नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे नवदीप करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 3 आपण आज बघणार आहोत. सकाळी पेपर झालेला आहे. 24/3/2026 रोजी सराव पेपर घेतलेला होता मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदभरतीसाठी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न घेण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत पुढच्या जे काही सराव प्रश्नपत्रिका आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी बघू आपण. प्रश्न क्रमांक पहिला, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ चे मुख्यालय कुठे आहे? तर हे आहे हेगमध्ये, हे नेदरलँडमध्ये येतात. प्रश्न क्रमांक पहिलाचं उत्तर आहे बी, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2, भारतातील पहिला पुरुष नोबेल पारितोषिक विजेता विज्ञान या विषयामध्ये कोण होते? तर हे जे आहे CV रामन जे आहेत 1930 मध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये त्यांना नोबेल पारितोषिक दिलेलं होतं विज्ञान या विषयामध्ये. प्रश्न क्रमांक दुसराचा योग्य उत्तर आहे ए. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, भारताचा राष्ट्रीय खेळ पारंपरिकरित्या कोणता मानला जातो? तर तो हॉकी आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर पर्याय क्रमांक ए, किरण बेदी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, G20 मध्ये किती देश येतात? तर हे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे डी, 21 देश याच्यामध्ये येतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, उजळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मराठी व्याकरण इथून पुढे 5 प्रश्न. पर्याय क्रमांक 2 अंधार हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, तो काम करत आहे या वाक्यातील काळ ओळखा. तो काम करत आहे म्हणजे सध्या स्थिती सुरू आहे, वर्तमान काळ आहे. पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, शिक्षकाने विद्यार्थ्यांना धडा शिकवला या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते? तर पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्यांना, बी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, प्रेमळपणा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर पणा लागलेला आहे शेवटी. पर्याय क्रमांक 1 भाववाचक नाम, ए पर्याय याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, हुशार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक 2 चतुर हा याचा समानार्थी शब्द आहे. हे 5 प्रश्न मराठी व्याकरणचे होते. त्यानंतर आहे पुढचे 5 प्रश्न. प्रश्न क्रमांक 11, चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु कोण होता? तर विष्णुगुप्त म्हणजे चाणक्य ह्याचा पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर 1930 मध्ये. पर्याय क्रमांक 2 बी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, अकबर याच्या दरबारी इतिहासकार कोण होता? खालील पर्यायापैकी. तर पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर आहे 1 अब्दुल फजल यांनी अकबरनामा सुद्धा लिहिलेला आहे, अब्दुल फजल यांनी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा प्रभाव कुठे केलेला होता? तर पर्याय क्रमांक 2 प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा प्रभाव केला होता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, भारतातील पहिली जनगणना कधी सुरू झाली? तर भारताची पहिली जनगणना 1872 रोजी सुरू झाली. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. लॉर्ड मेयो या व्हायसरॉयच्या कार्यकारिणीमध्ये हे जनगणना झालेली होती. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 16, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? जगातील तर माउंट एव्हरेस्ट आहे. याची उंची जी आहे 8848.86 एवढी आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीचा सर्वात मोठा भाग कशाने व्यापलेला आहे? तर पाणीने व्यापलेला. 71% भाग जो आहे पृथ्वीचा पाण्याने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 18, भारतातील सर्वात मोठी खाडी कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी, बघा प्रश्न कसा दिलेला, भारतातील सर्वात मोठी खाडी विचारलेली आहे. तर पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे बंगालची खाडी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, हवामान बदल मुख्य कशामुळे होतो? तर हवामानामधील जो बदल आहे पर्याय क्रमांक 2 हरितगृह वायू याच्यामुळे होतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? तर सूर्य हा पिवळ्या कलरचा तारा आहे. पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, भारतातील सर्वोच्च कायदा कोणता? तर संविधान. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे 22वा प्रश्न, लोकसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो? तर तो पर्याय क्रमांक बी 5 वर्ष कार्यकाळ असतो लोकसभेमधील सदस्यांचा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, राज्यसभाला काय म्हणतात? तर राज्यसभा जे आहे वरिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. म्हणून 23चा पर्याय क्रमांक 2 वरिष्ठ सभागृह याला म्हटले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार किती आहेत? भारतीय संविधानामधील मूलभूत अधिकार किती आहेत? तर पर्याय क्रमांक 2 6. सुरुवातीला हे अधिकार 7 होते, परंतु आता हा 6च राहिलेले आहेत मूलभूत अधिकार. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? तर मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव जो आहे पर्याय क्रमांक 2 त्वचा.
हे मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 27, गतीचे SI एकक काय आहे? तर पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर आहे. मीटर सेकंद मध्ये गतीचे SI एकक मीटर सेकंद मध्ये आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, प्रकाश सरळ रेषेत का प्रवास करतो? पर्याय क्रमांक 2, कारण त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत असं म्हणून प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29, वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे? तर पर्याय क्रमांक ए ह्याचं योग्य उत्तर आहे क्लोरोफिल हा घटक वनस्पतीमध्ये अन्न तयार करण्यासाठी महत्वाचा आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30, मानवी शरीरातील रक्त पंप करणारे अवयव कोणते? तर पर्याय क्रमांक 2, हृदय हे मानवी शरीरातील रक्त पंप करणारे अवयव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या परीक्षेमधले हे प्रश्न होते. तुम्हाला याच्यात काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. त्यासोबत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत पुढचे जे काही प्रश्नपत्रिका आहेत पेपरच्या अगोदरपर्यंत नक्की पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.